हा काळ 200-250 वर्षापूर्वीचा नाही आणि मला वाटतंय अशी चेतावणीखोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा, नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल। आणि जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगायची नाही। तुमच्यात जर दम असेल ना, कधी कुठं केव्हा ते सांगा। आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता ते तो गेला काळ काट्याकुराड्यांचा, आताचा काळ हा कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्यायव्यवस्थेचा आहे। दुसऱ्या बाजूने म्हणतात की धनंजय मुंडेला रस्त्यावर फिरू द्या। रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत जरांगे? जरांगे गुंड आहेत? जरांगे कोण SP आहेत कोण जरांगे? कायदा यांच्या मालकीच आहे का? त्यामुळं असल्या चिथावणीखोर आणि असल्या धमक्या जरांगे कोणाला तरी तिकडे द्या, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या आहेत। लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचे ते आम्हाला सांगा। जाय तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही, कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही। मी त्यांच्या एकाही जातीला, नेत्याला बोललो नाही, मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही। कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो, मी जातीवाद करत नाही। आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही। आता ते पर्सनल लपून आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेल्या नाही गिनीत मी। चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले। चिथावणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले। आता काय चिथावणी करे? माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी, हे सांगावं का? आमचे जर तुकडे पडणार असले, ते लेकरू जर ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाळीला मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चिथावणीखोर भाषण केले? त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक। या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? आम्ही मुगम बोललो का? आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागले, धमक्या द्यायला लागले, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार, का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला? आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत, का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्याला तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त या काही लोकांना जी कंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबवलं पाहिजे।